आता सुमित्रा हिंमत बांधून टिपून टाकतो म्हणत आहे, कारण ते शक्यता वाटत नाही. एवढा दलवा असल्यामुळे त्या वापतेस का नाही का जागा कडक येऊ नये, मस्त लोट्या पाणी झालं त्यामुळे. आता तुम्ही तर लागली चिबाली बियाणं फक्त अर्धी थैली आहे, तशा पूर्ण वावरामध्ये पुन्हा 2 थैल्या लागते. आता 2 थैल्या आणावं तर पटून न्यायला आणावं का कसं बाबा, काय करावं? हां सांग ना बा सुमित्रा. पटत नाही बाबा मला तर शब्दच फुटून नाही झाले बाबा. का करा कसं करा का करा निर्णयच घेऊ शकत नाही आपण. कमी खोल्यामध्ये होते आपण म्हणून विश्वास काय ते तेवढ्या खोल्यातलं एवढा दलबा असल्यामुळे किती तळत जाते बा. असे अनुभव आहे, असे वापरत नाही असे बियाणं खोल्यातले एवढ्या जागेवर जाते का भाऊ म्हणा वाट पाहावं लागेल का. काय तुम्ही जर म्हणताय टिपून टाकू म्हणताय, मी म्हणतो वाट पाहतो टिपलं सुमित्राने टाकलं बा बियाणं. आता काय करा असा वाट पाव हंगाम पुन्हा लांबते. हेच हंगाम लाभला नाही वाट पाव राहून जाते टिपणं. हां आणि टिपून टाकाव वापरतं ते नाही वापरत. हे थोडंसं बरत आहे ते वापर बरत आहे. आणि टिपून टाकण्याची हिंमत करावं 2 थैल्याचा पुन्हा खर्च बसते. कोणाला पैसा मागायचा हिच्या भावानं कसंही पैसे दिलेले. हां कोणी देत नाही, नात्यातले पैसे कोणी देत नाही. भावाकडे माझे पैसे आहे म्हणजे मग कसे म्हणजे बैल विकला तर अर्धे पैसे देतो म्हणे, अर्धे नाही पण त्यातले 15,000 तर देतो म्हणे. 60,000 विकले वाटते बैल असं वाटते. 15,000 देतो म्हणे पण ते नाही दिले. त्यालाही गमतं होता पैशाची, आम्हालाही पैशाची गमतं होता. काय करा आम्ही कसंतरी तोंडाला खिरा म्हणून जीवन जगतो. कसंतरी पैसे आम्ही कमवले, पैसे बांधून ठेवून देतो, कसंतरी जीवन काढतो आम्ही. ते तर तसं नाही, मग लोकांचे पैसे द्यायचेच नाही. ते आता पुढचे बैल घेतं म्हणे. आता एवढे असे दिवस आले त्याने बैल विकून टाकला. आता खरंच ते पुढे आता बैल घेईन का ते आता सांगा बरं तुम्ही आता. आणि खरंच ते मला बैल देईन का, मग मी बैल बाळ नेत जा म्हणे, मी काही पैसे देत नाही म्हणे असं म्हणे. अशी आता कंडिशन आहे. असे दिवस पडले, दिवस काही चांगले नाही पडले, असे दुष्काळी दिवस पडले. जगाचं कसं हा एक मोठा प्रश्न राहते. एक दिवस मुश्किल जाते, कसं करायचं काय आता निर्णय घेऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटते सांगा भावांनो. आपण हे मोठे व्हिडिओ टाकत जातो आपल्या चॅनलवर, समोर दिसणाऱ्या लिंकवर पहा, नाही तर चॅनलवर जाऊन पहा आपले मोठे व्हिडिओ. भावांनो लहान व्हिडिओच्या भरशावर राहू नका, कारण तर लहान व्हिडिओ टाकून आपलं चॅनल बरबाद झालं. आता मी कंटिन्यू मोठे व्हिडिओ टाकत आहोत, तुम्ही जाऊन पाहत जावा. नाही तर यूट्यूबला काय वाटते का लहान व्हिडिओ पाहणारे सबस्क्रायबर मोठे व्हिडिओ पाहत नाही, चॅनल खराब आहे असं वाटते यूट्यूबला. आमचं चॅनल खराब नाही, मानसिक तणावानं फक्त आम्ही मग टाकू नाही व्हिडिओ चालेल नाही मोठे म्हणून, पण आता टाकायला लागलो. काय करते आता शेतीचं बुडाकडे गेली. चॅनलच्या भरशावर तरी जीवन जगत कसे 2 रुपये भेटले तरी फरक पडते जीवनामध्ये. एक बिस्किटा पोळा खाल्ला आपण 500 रुपयाचा, 2 बिस्किटे तिघाने खाल्ले आम्ही, तेवढंच पाणी पण धोकोश जीवन जाऊ शकते आमचं. तुम्हाला काय वाटते सांगा याबद्दल. नमस्कार.